आपल्याला सगळ्यांना एक सवय असते, नवीन ट्रेंड मार्केटमध्ये आला की आपण पटकन त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो. मग तो नवीन मोबाईल असू, नवीन गाडी असू, नवीन टेक्नॉलॉजी असू, आपण हा विचार नाही करत की त्याची आपल्याला गरज आहे का. याच पद्धतीने स्पाईन सर्जरीमध्ये सुद्धा सध्या नवीन टेक्निक्स नवीन नवीन पद्धतीने रोज रोज येत आहे. रोबोटिक्स आहे, एंडोस्कोपी आहे, मिनिमल इन्व्हेसिव्ह आहे. हे टेक्निक चुकीचे आहेत का? बिलकुल नाही. पण प्रत्येकाला याची गरज असते का? असं पण नाही आहे. सो हे सगळे न्यूअर ॲडव्हान्समेंट आहे. यातनं तुमची रिकव्हरी फास्ट होते, तुम्ही तुमच्या कामावरती लवकर रुजू होऊ शकता. पण हे नवीन टेक्निक जो करतो तोच डॉक्टर चांगला का? किंवा ज्याला 30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्या डॉक्टर रोबोटिक्स करत नाही म्हणून त्याला त्यातलं येत नाही का? असं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रिसाईज डायग्नोसिस आणि ॲक्युरेट एक्झिक्युशन, म्हणजे तुमचं योग्य निदान होणं. आणि जो डॉक्टर ही शस्त्रक्रिया तुमच्यावरती करतोय त्याचं स्किल, त्याचं नॉलेज हे जास्त महत्त्वाचं आहे, ना की फक्त नवीन मार्केटिंग ट्रेंड. सो नवीन ट्रेंडला बळी पडू नका. योग्य डॉक्टर तुम्ही त्याच्या स्किलवरती, त्याच्या नॉलेजवरती चूज करा आणि ज्याची जिथे गरज आहे तो डॉक्टर तुमच्यासाठी नक्कीच करेल. त्या डॉक्टरवरती विश्वास ठेवा. थँक्यू.